एक मोठी बातमी अखेर महायुतीचं खातेवाटप ठरल्याची सूत्रांची माहिती आहे आणि येत्या 24 तासात खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती मिळते। शिवसेनेची यादी काल रात्रीच मुख्यमंत्र्यांना देण्यात आली असून राष्ट्रवादीची यादी आज दिली जाणार असल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसात राज्यपालांना संपूर्ण खातेवाटपाची यादी देणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते आणि गेल्या मंत्रिमंडळातील महत्त्वाची खाती त्या पक्षाकडेच राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। गृह भाजपकडे तर नगरविकास शिवसेनेकडेच राहणार असल्याची माहिती आहे। राष्ट्रवादीला अर्थ खातं मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे, तर महसूल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन, ऊर्जा हे भाजपकडे राहणार आणि शिवसेनेचं उत्पादन शुल्क खातं राष्ट्रवादीला दिलं जाणार असल्याची माहिती मिळते। पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह नेमकं कुणाचं याबाबत सर्वोच्च न्यायालय आता पुढील वर्षातच निर्णय देण्याची शक्यता आहे। शरद पवार पक्षाच्या याचिकेवर आता 7 जानेवारी 2025 रोजी पुढील सुनावणी होणार आहे। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी गडचिरोलीच्या अतिसंवेदनशील भागातील पेनगुंडा या पोलीस ठाण्याला भेट दिली। विशेष आढावा बैठक घेत रश्मी शुक्लांनी जवानांसाठीच्या सोयी सुविधांची पाहणी केली। कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील आंबिवली आणि टिटवाळा परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई असल्यानं सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत। त्यामुळे महापालिकेच्या माजी उपमहापौर उपेक्ष भोईरच्या नेतृत्वात भाजपच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या अप्रभाग कार्यालयावर मोर्चा काढला। माजी विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात जळगाव जिल्ह्यामध्ये चाळीसगाव इथे 1 कोटीहून अधिक रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी चाळीसगाव इथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। 2 गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी दिल्लीचे सीबीआय पथक जळगावमध्ये दाखल झाले। बुलढाण्यामध्ये अॅम्ब्युलन्सची सुविधा पूर्ण क्षमतेनं नसल्यानं रुग्णांची हेळसांड होते। गेल्या काही काळात 14 रुग्णवाहिका चालकांना कार्यमुक्त केल्यानं रुग्णांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतोय। रावेर तालुक्यातील यंदाच्या रब्बी हंगामात हरभऱ्याचं क्षेत्र वाढलंय। थंडीचा जोर असल्यानं जमिनीत देखील ओलावा आलाय आणि त्यामुळे या पोषक स्थितीमध्ये हरभऱ्याचं पीक बहरलंय। ही स्थिती कायम राहिल्यास विक्रमी उत्पादन होईल अशी शेतकऱ्यांची आशा आहे। महाराष्ट्रात थंडीची लाट कायम आहे। पहाटेच्या सुमारास वातावरणात गारवा वाढल्यानं नागरिकांना चांगलीच हुडहुडी भरते, तर रात्रीच्या सुमारास जागोजागी नागरिकांनी शेकोट्या लावल्याचं पाहायला मिळतंय। वाशिम जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कपाशीची कवडीमोल दरात खरेदी होत असल्यानं शेतकरी नाराज झाले। त्यात तुरीच्या दरातही घसरण झाल्यानं तुरीचा दर 9,000 आलाय। रब्बी हंगामातील पिकात फेरबदल करण्यासाठी हरभऱ्याच्या जागी यंदा शेतकऱ्यांनी हजारो हेक्टरवर राजमाची शेती केलेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात चांगलीच वाढ झाली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये सोयाबीन दराचा मुद्दा गाजत असतानाच राज्यात 15% आर्द्रता दर देण्याचं आश्वासन देण्यात आलं। मात्र खरेदी केंद्रावर अद्यापही 12%नीच खरेदी होत असल्यानं 15% आर्द्रतेचा निकष हा निवडणुकीतील जुमला असल्याचं शेतकऱ्यांकडून म्हटलं जातं। ट्रायनं देशातील 120 कोटी मोबाईल युजर्सना फेक कॉल्सपासून दिलासा देण्याचा निर्णय घेतलेला आहे। स्पॅम कॉल्स आणि मेसेजला आळा घालण्यासाठी टेलिकॉम रेग्युलेटरनं अलीकडेच कमर्शियल कम्युनिकेशनच्या नियमांमध्ये मोठे बदल केलेले आहेत। पाळीव मांजरीमुळे बर्ड फ्लू पसरू शकतो असा इशारा एका नवीन रिसर्चमध्ये देण्यात आलेला आहे। अमेरिकेतील पोल्ट्री फार्ममध्ये गेल्या 2.5 वर्षांपासून याचा कहर पाहायला मिळतोय। टेलर आणि फ्रान्सिस मॅगझिनमध्ये प्रकाशित झालेल्या या रिसर्चमध्ये याचा उल्लेख करण्यात आलाय। नदी नाल्यांमधून बोटींमधून वाळूचा बेकायदा उपसा तसंच तस्करी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं आता ड्रोनद्वारे नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे। त्यासाठी 2 ड्रोन जिल्हा प्रशासनानं उपलब्ध केले।